स्वराज्याच्या इतिहासात एक असा शूरवीर सेनापती होता ज्याने तलवारीच्या जोरावर अनेक युद्धे जिंकली आणि महाराजांच्या स्वप्नाला बळ दिले. तो म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या बहिणी सोयराबाईंचे बंधू असलेले हंबीरराव 1674 साली प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापती बनले. महाराजांनी त्यांना हंबीरराव ही शेरासारखी धाडसी पदवी दिली. त्यांनी शिवाजी महाराजांसाठी अनेक मोहिमा यशस्वी केल्या आणि नंतर संभाजी महाराजांच्या काळातही निष्ठेने सेवा केली. एका कठीण प्रसंगात जेव्हा सोयराबाई आपल्या मुलाला गादीवर बसवण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा हंबीररावांनी रक्ताचे नाते बाजूला ठेवून संभाजी महाराजांना साथ दिली आणि स्वराज्याची एकता टिकवली. बुरहानपूरच्या लूट, कल्याण भिवंडीचे युद्ध अशा अनेक धाडसी मोहिमांमध्ये त्यांचा पराक्रम अविस्मरणीय आहे. शेवटी 1687 मध्ये वाईच्या युद्धात तोफेच्या गोळ्याने जखमी होऊन त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पण स्वराज्यासाठी लढताना हंबीरराव मोहिते निष्ठा आणि शौर्याचा अमर मावळा. अशा स्वराज्याच्या शूर आणि भावनिक कथा ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा.